मागील काळात 2 ते 2.5 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जाणारे रेती घाट यावेळी मात्र यवतमाळ जिल्हा खनिकर्म कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे काही लाखांमध्ये लिलाव करण्यात आलाय। केळापूर उपविभागांतर्गत झरीच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या वठोली या घाटाचा केवळ 65 लाखात लिलाव झाल्यानं जिल्हा खनिकर्म विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। जिल्हा खनिकर्म विभाग आणि या खात्यात थेट चालणारी खाबुगिरी गत काही महिन्यांपासून चव्हाट्यावर आली आहे। पैनगंगा नदीकाठच्या वठोली घाटाचा लिलाव झाला। छाती बडवून पारदर्शक पद्धतीनं लिलाव प्रक्रिया केली जात असल्याचा बागुलबुवा मोठ्या हिकमतीनं जिल्हा खनिकर्म विभागानं करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु कधीही नॉट रिचेबल असणाऱ्या या विभागाचा लिलाव प्रक्रियेत संपूर्ण पितळ उघडं पडलं। हाच घाट मागल्या वेळी तब्बल 2.5 कोटींच्या घरात गेला असताना यंदा मात्र केवळ एका राजकीय पुढाऱ्याच्या हट्टापायी तो नाममात्र 65 लाखांमध्ये गेल्याची धक्कादायक माहिती आहे। एकूणच हा प्रकार शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा विषय असून नेमके कुणी कुणाचे आर्थिक हितसंबंध जोपासले याबद्दल जिल्हा प्रशासनात नानाविध चर्चांना उधाण आलंय।